किती काळजी घेण्याकरिता आम्हाला सांगितलं. या ठिकाणी आई आणि बाबा दोघांचं काय कर्तव्य आहे ते आम्हाला पाहायला मिळतं. आणि हा मोशे लहान आहे आणि असं म्हणलं की 3 महिन्याचं ते बाळ झालं आहे आणि आता त्या बाळाला घरात ठेवणं अगदी कठीण झालं. फारोने फरमान काढले की मुलगा झाला तर त्याला नील नदीमध्ये टाकून द्यावं, मारून टाकावं, आणि मुलगी झाली तर फक्त काय करायची, जिवंत ठेवायची. आता का असं सांगितलं बरं? त्याकरिता पवित्र शास्त्र आम्हाला वाचायला पाहिजे, इतिहास आम्हाला माहिती असला पाहिजे. आणि मग त्याकरिता आम्हाला अगोदर योसेपाकडे जावं लागतं. योसेपाला आपल्या भावांनी हेव्यानं काय केलं, विकलं आणि मग त्याला कुठे नेलं, मिस्रात नेलं. आणि मिस्रामध्ये असताना तो तुरुंगात गेला. बोलो हालेलुया. आणि तुरुंगात असणारा मनुष्य राजगादीवर बसला. लक्षात घ्या, ही परमेश्वराची योजना आहे. आणि म्हणून मी तुम्हाला नेहमी वारंवार सांगत आहे की पवित्र शास्त्र मधापेक्षा कसं आहे, गोड आहे, आणि 52 कशी सोन्यापेक्षा उत्तम आहे. ते फक्त आम्हाला समजून घ्यायचं आहे. मग योसेपाला मिस्रात विकल्यानंतर योसेपाला पुष्कळ मोठा मान मिळाला. तो राज गादीवर बसला. त्याचा मोठा इतिहास आहे, मी तो सर्व सांगणार नाही. फक्त मला इतकंच सांगायचं आहे की आईनं आणि वडिलांना लेकरांच्या कशा पद्धतीने काळजी घ्यायची आहे. आम्ही सगळं जग मिळवलं, आम्ही घर बांधलं, आम्ही गाडी घेतली, आम्ही बंगला घेतला, मोठं ख्याली खुशाली सगळं काही जीवन केलं, पण लेकरांना बरबाद केलं, लेकरांचं जीवन उद्ध्वस्त झालं, तर आम्ही आमच्या आयुष्यामध्ये काहीच कमवलं नाही. सगळ्यात मोठं दुःख असतं की लेकरांनी आई वडिलांच्या पुढं वाईट जीवन जगणं किंवा लेकर आई वडिलांच्या पुढं लयास जाणं. आणि मग त्या आईला त्या बापाला मोठा खेद होतो. आपण नीतिसूत्रामध्ये वाचलं, मुलगा शहाणा तर नाही का, मुलगा शहाणा तर कोण सुखी. आणि म्हणून शहाणे लेकर आमचे झाले पाहिजे, हुशार बुद्धिमान लेकर झाले पाहिजे, परमेश्वराचा भय धरणारे झाले पाहिजे. आणि त्याला कारण असं आहे की लहानपणापासून, बोलो हालेलुया, बोलो मला हालेलुया, 7व्या महिन्याची प्रार्थना होते, बाळ पोटातच आहे, ते बाहेर पण आले नाही, आणि आपण प्रार्थना करतो, म्हणतो की देवा आमच्या बाळाला तू काय दे, आशीर्वाद दे. आणि तेथेच बाळ प्रार्थना करताना म्हणतो की तुझ्या भयात, तुझ्या सद्गुणात वाढण्याकरिता याचं तू संगोपन होऊ दे. मग समर्पण येतं. महिन्याभरात झालं तर आपण पेढे खातो, मिठाई खातो, बाळ समर्पण करतात, आपण वचन देतो आणि काय म्हणतो की मी देवाच्या भयात आणि मंडळीच्या नियमानुसार लेकरांना काय करेल, वाढवेल, वचन देतो, पण पुढे वागत नाही आणि मग शापाला कारणीभूत होतो. आणि म्हणून मला सांगायचं आहे की आई वडिलांची काळजी काय आहे, आई वडिलांची जबाबदारी काय आहे, लेकरांना समजून घेणं. बापाची जबाबदारी आहे की लेकराचा, मुलाचं मित्र व्हावं. काय व्हावं, मित्र व्हावं, मित्राने मित्राशी बोलावं, असं बाप लेकाचं संभाषण झालंच पाहिजे. 1-2 दिवस नाही भेट झाली तर फोन झालाच पाहिजे. हरकत नाही, बाबा रागिष्ट आहेत, बाबांना आवडत नाही, पण तुम्ही बोलून पहा, त्यांना किती बरं वाटतं. विचारा कशात गावी आहात तर फोन करा, काळजी घ्या, पहा किती आनंद वाटतो. पवित्र शास्त्र सांगतं की जोपर्यंत आपण त्या लेकरांची काळजी घेत नाही, त्यांना जवळ घेत नाही, तोपर्यंत त्यांना हे प्रेम निर्माण होत नाही. आणि म्हणून त्या मोशेकडे पाहत असताना आम्हाला पाहायला मिळतं की ते बाळ अत्यंत सुंदर आहे. असं कोणी पाहिलं, मोशेच्या आई बाबांनी. काय नाव आहे त्यांचं, मी तुम्हाला सांगितलं मागच्या रविवारी, विसरून जायचं आहे. मग काय होतं, नळी फुंकली सोनारे, इकडून तिकडं गेलं. फक्त इथे बसलो, हा हा हा, लय छान सुंदर वचन होता, हा मस्त. घरी गेले की विसरून जातो. फक्त रविवारी तर सांगितलं, हाच विषय होता, हाच शास्त्र भाग होता, फक्त पद्धत वेगळी होती. काय नाव आहे, आमराम आणि यखोबेत. यखोबेत नाव आहे. काय आपण यखोबेत पाहिली, मग आपण हन्नाबाई पाहिली, मग आपण येशूची आई पाहिली, आणि आपण पनिन्नाबाई पाहिली. एक आई कुरकुर करणारी आहे, एक आई रडणारी आहे, एक आई रडून मागणारी आहे, आणि ही मोशेची आई काळजी घेणारी आहे. तर या मोशेच्या आई बाबांचं दोघांचं कर्तव्य, त्यांचा जास्त उल्लेख नाही पवित्र शास्त्रामध्ये, पण मोशेचा पुष्कळ उल्लेख आहे. मोशेच्या बापाचं कार्य काय लिहिलं सांगितलं नाही, किंवा मोशेच्या आईबद्दलही जास्त नाही, पण पडद्या मागं काम करणारे कलाकार सुद्धा फार महत्वाचे असतात. तुम्ही जे घरात बोलता तेच लेकरं बोलतात, त्यांना कुठे शिकवायला जाण्याची गरज पडत नाही. ज्या घरामध्ये तेलुगू बोलली जाते ते लेकर आपोआप तेलुगू बोलतात. का शाळेत घालतात काय एवढी बोलायला शिकायला? ज्या घरात इंग्लिश बोलली जाते त्या घरात लगेच लेकर काय करतात, इंग्लिश बोलतात. ज्या घरात मराठी बोलली जाते त्या घरात काय करतात, लेकर लगेच
मराठी शिकतात, हिंदी बोललं तर हिंदी शिकतात. तसंच आहे, आपण जशा पद्धतीनं घराचं वातावरण तयार करू तसं घर बनत असतं. घर म्हणजे विटानं, मातीनं, सिमेंटनं, दगडानं बांधलेलं नव्हे. त्याला बंगला म्हणता येईल, त्याला वास्तू म्हणता येईल, त्याला रूम म्हणता येईल, त्याला फ्लॅट म्हणता येईल. पण घर म्हणजे घरातील लेकरं, घर म्हणजे घरातील माणसं, घर म्हणजे वडील, घर म्हणजे आई, घर म्हणजे मुलं आणि घर म्हणजे मुलगी. तर या मोशेचं काय झाले पहा, की तो अत्यंत सुंदर बाळ आहे. आणि राजाला असं वाटलं की ह्या इस्रायली लोकांची संख्या पुष्कळ झाली, माझ्यापेक्षा अधिक ते होऊ लागले. मग त्यांना काय केलं पाहिजे, मारून टाकलं पाहिजे. मग मुलगा आहे तर मारून टाका, मुलगी आहे तर जिवंत ठेवा, असं राजाने फरमान काढलं. आणि मोशेच्या आईने पाहिलं हे बाळ सुंदर आहे, याला मी कसं मारून टाकू. कोण आई आहे की आपल्या बाळाला मारून टाकेल? बोला हालेलुया, मोठे बोला हालेलुया. कसंही असलं बाळ, काळं आहे, छोटस आहे, देखणं नाही, सुंदर नाही, ती त्याला मारून टाकते का? ती कसे असलं तर त्याच्यावर काय करते, प्रेम करते, त्याला सांभाळते, त्याला जीव लावते. या ठिकाणी मोशे तर अत्यंत सुंदर आहे, अत्यंत देखणं आहे. आणि किती महिन्याचा झालाय तो आता? 3 महिन्याचा झालाय. मग तिने काय ठरवलं, त्या बाबाने काय ठरवलं, त्यांनी दोघांनी घरात बसून विचार केला असेल की आता बाळाला तर वाचवायचंय, मग काय करायचंय. मग आपण याला काय करू, नदीत सोडायला राजाने सांगितलंय, सोडून देऊ, पण पद्धत मात्र बदलू. आणि मग त्याने काय केलं, लव्हाळा आणला, त्या लव्हाळ्याचं एक टोपली तयार केली आणि त्या टोपलीला डांबर आणि राळ लावली आणि पाहिलं ते लिकेज आहे का, ते पाण्यात बुडल का, ते बाळाचं वजन सहन करेल का, सगळ्या प्रयत्न केले असतील. पहिला दिवस, दुसरा दिवस ते रोज ट्राय करत असतील. आणि एक दिवस त्यांनी पाहिलं की आता राजाची कन्या त्या ठिकाणी नदीवर आलेली आहे, सगळ्या राजवाड्याच्या स्त्रिया त्या ठिकाणी आलेल्या आहेत. आणि पाहू बाळाचं काय होतं. टोपल्यात टाकलं आणि हळूच ढकलून दिलं आणि बहीणला ठेवले बाजूला. बहीण पाहत आहे की बाळाचं काय होतं. तर राजाच्या मुलीने पाहिलं, ती काय म्हणते, हे कोणातरी इब्राचं बालक आहे, किती सुंदर आहे. ती ते कपडा घेते तो बुडून टाकते पाण्यात आणि म्हणजे आता ही बाळ कोणाचं आहे, माझं बाळ आहे. आणि ही मुलगी पळत जाते आणि जाऊन काय सांगते की ह्या तुमच्या बाळाला दूध पाजायला मी गाय आणू का. किती सुंदर नियोजन आहे, किती धाडस आहे. ती मुलगी जाऊन काय सांगते, हे तुमचं बाळ आहे ना, आता त्या तुमच्या बाळाला मी दूध पाजायला गाई शोधून आणू का. आणि कोणाला आणते, जाऊन आईलाच आणते, दुसऱ्याला नाही आणत. आणि त्या बाळाचं संगोपन केलं जातं, त्याला राजमहालात वाढवलं जातं आणि त्याला मोठा राजा तो होतो. नंतर इस्रायलाचा पुढारी, इस्रायलाचा सम्राट, इस्रायल लोकांचा कार्यकर्ता, परमेश्वराचा अभिषिक्त, परमेश्वराचा विश्वासू हा मुलगा होतो. याकरिता या आईला आणि बाबाला कितीतरी कष्ट करावं लागतं. मला तुम्हाला ते सांगायचं आहे की जगामध्ये तुम्ही जाल तर नाशवंत जग आहे, दुष्ट आहे, वाईट आहे, व्यसनाधीन झालेला आहे, सर्व प्रकारचे आजार आहे, सर्व प्रकारचे व्यसन आहेत, सगळ्या प्रकारच्या टेन्शन आहेत. माझ्या मुलाला मी बाहेर गावाला कसं पाठवू, माझ्या मुलाला मी कॉलेजला कसं पाठवू, माझ्या मुलीला कॉलेजला मी कसं पाठवू, माझ्या लेकरांना मी ट्रेननी कसं पाठवू, माझ्या मुलाला मी घरापासून दूर कसं पाठवू. अनेक आई वडिलांच्या मनामध्ये शंका, विचार आहे. पण पवित्र शास्त्र सांगतं की जर तुम्ही तुमच्या बाळाला सुरक्षा कवर लावलेला आहे. या मोशेच्या आई वडिलांनी काय केलं, एक मजबूत टोपली तयार केली की काही झालं तरी ती टोपली बुडणार नाही. बुडेल का, बुडणार नाही. तिला डांबर लावली, राळ लावली. हे डांबर आणि राळ काय आहे, डांबर विश्वास आहे. काय आहे, विश्वास. आणि राळ काय आहे, प्रार्थना आहे. बोलो हालेलुया, प्रार्थना. तुमच्या लेकरांकरिता ते चुकले ना, त्यांना जवळ घ्या, मारू नका. मारले तर अजून जनावर सुद्धा मारलं तर काय होतं, बिथरतं आणि ते पळून जातं. पण त्याला प्रेमाने जवळ घ्या, ते सुद्धा तुमचं ऐकायला सुरुवात करतं. लेकराला जवळ घ्या, त्याला प्रेमाची एक जादू की झप्पी देतो, जादू की झप्पी. मोबाईल ठेवून द्या, मोबाईल खेळू नका. मग मी बोललं तर तुम्हाला काय होईल, वाईट वाटेल. मोबाईल खेळायला जादूची झप्पी द्या, जवळ घ्या, जवळ घ्या, त्याला बरं वाटेल. त्याला सांगा तुला काय प्रॉब्लेम आहे, तुला काय. त्याला घडवणं आपलं कर्तव्य. फार शिकावं लागतं असं मुळीच नाही. बोलो हालेलुया. जगामध्ये जे सक्सेस लोक आहेत ना, त्यांच्याकडे जर तुम्ही पाहिलं ना तर ते फार मोठे शिकलेले नव्हते. ज्यानं लाईटचा शोध लावला, मला
त्याचं नाव आठवत. काय नाव आहे? काहीतरी त्याचं नाव आहे. हा, तो मनुष्य असं म्हणजे त्याला गणित समजत नव्हतं, त्याला आकडे 6 आणि 3चा फरक नव्हता कळत, उलटे सोयीचे कळत नव्हते. पण त्यानं पुढे जाऊन काय केलं? लाईटची निर्मिती केली, इलेक्ट्रिक. आज सगळ्यात महत्व दिलं आहे अंदाजे, उर्जा, प्रकाश आणला जगात. पहा की जो मनुष्याला गणितच समजत नाही, ज्या माणसाला 10वी नाही शिकू शकत, फार मोठं शिकलो, ग्रॅज्युएट झालो, फार मोठी पदवी मिळाली म्हणजे चांगलं होतं असं नाही. यशस्वी होण्याकरिता, सक्सेस मिळवण्याकरिता फक्त चांगुलपण आमच्या जवळ पाहिजे, आपाप चांगलं होतं. आणि ते देणं आईचा आणि बाबाच्या कर्तव्य आहे. फार मोठी गोष्ट. येशू ख्रिस्ताकडे जर पाहिलं ना, येशू काय काम करत होता कोण सांगेल मला? येशूने काय केलं? फक्त 3 वर्ष सेवा केली, 3.5 वर्ष. पण त्याच्या अगोदर त्याने काय केलं? त्याच्या बाबाच्या हाताखाली तो काम करत होता. काय करत होता? मेज बनवायची, टेबल बनवायची, खुर्ची बनवायची, सुताराचं काम करायचं. कामाची लाज नसावी, हरकत नाही. तुमचे वडील काम करतात, त्याच्याबरोबर तुम्ही काम करा. ते फक्त मिस्त्री होते, तुम्ही इंजिनियर होऊ शकता, मोठमोठे काम घेऊ शकता, मोठमोठे ब्रिज. आता बघा मेट्रोचे ब्रिज चालू आहे आणि ज्यानं बनवलं ना त्याचं नाव आहे, मला वाटतं मेट्रो चालवणारी पहिली मुलगी आहे, त्याचं नाव काहीतरी विसरून गेलं, मला कालच सांगितलं आमच्या लहान मुलाला. त्या सार्थकने मला कालच नाव सांगितलं, काय जाधव का काय असं ते नाव आहे, प्रीती का प्रियांका असं काय नाव लक्षात नाही माझ्या. पण असं मला काय सांगायचं आहे की सक्सेस फार महत्वाचं आहे. ते तुम्ही स्वतः तुमच्या लेकरांकरिता देऊ शकता. शाळेत चालले लेकरं किती आई बापा आहेत, आपलं हात उंच करा. हे शाळेत निघाले ना, दप्तर लावलं की प्रार्थना करतात, हात उंच करा, मी डोळे बंद करतो. किती लोक करतात प्रार्थना? देव बापा आता किती करतात? लेकर शाळेत चालले का, त्यांच्याकरिता 2 शब्दाची काय करा? प्रार्थना करा. म्हणा, प्रभू आम्ही तुझ्या हातात लेकरांचं समर्पण करतो. लेकर कॉलेजला जात आहे, त्यांच्यासाठी काय करा? प्रार्थना करा. हा, कॉलेजला जाणार, मित्र होणार आहे, मैत्रिणी होणार आहे, जगात राहायचं आहे, जगात वावरायचं आहे, जगाप्रमाणे चालायचं आहे, पण जगात वाहून जायचं नाही. बोलो हालेलुया. हे कधी करतं? जेव्हा आमच्या लेकरांसाठी आम्ही प्रार्थना करत आहोत. मोशे आणि त्याची आई आणि त्याचा बाप दोघ जण त्या बाळासाठी प्रार्थना करत होते आणि म्हणत असतील की देवा आमच्या बाळाचं तू काय कर? संगोपन कर. आणि तो बाळ राजवाड्यात मोठा वाढत आहे. आई बाप रोज जाऊन बघत असतील, आज मोशेने कोणता ड्रेस घातलाय, आज काय करत आहे, आज कसा आहे तो वाढत आहे, वाढत आहे. पवित्र शास्त्र सांगतं आमच्या कुटुंबासाठी आम्हाला विश्वास, लेकरांवरती काय करायचं आहे? विश्वास ठेवायचा, संशय नाही खायचा, त्याचा मोबाईल चोरून चेक नाही करायचा, त्याला भांडायचं नाही, संशय नाही खायचा, तर विश्वास ठेवायचा आहे. विश्वासाने तुम्हाला काय करता येतं? जिंकता येतं. तो लयास जरी चालला ना, वायाला जरी चालला ना, तर विश्वासानं प्रार्थनेने तुम्ही त्याला काय करू शकता? जिंकू शकता. प्रेमाने त्याला काय करू शकता? जिंकू शकता. प्रेम, प्रीती, विश्वास असं म्हटलंय की सगळी परिस्थिती काय करते? बदलून टाकते. म्हणून काय म्हटलंय? प्रीती पापांची रास काय करते? झाकून टाकते. नवरा आहे, नवऱ्यावर सारखा संशय शिकावं नका. किती वाजले, कुठं होता, मोबाईल काय करत होता, बिजी येत होता, सारखा त्याच्या मागे टॉर्चर करू नका. आम्ही जेव्हा सारखा संशय खातो तेव्हा काय करतो? त्यांना वाईट मार्गाला लावायला आपण कारणीभूत असतो. पत्नीवर सारखा संशय खाऊ नका. शास्त्र सांगतं विश्वासानं आम्हाला पुढे जायचं आहे. कारण तुम्ही कोण आहात? विश्वासणारे. बोलो हालेलुया. कोण आहात तुम्ही? विश्वासणारे. जेव्हा विश्वास आहे ना, तो विश्वास तुटत नाही. तो मग 3 पदरी दोर आहे, पती, पत्नी आणि देव. विश्वास 3 पदरी दोर, तो सहसा तुटत नाही. कोणाबरोबर बोललं म्हणजे काय होत नाही. शास्त्र सांगतं आम्हाला विश्वास ठेवून पुढे जायचं आहे, विश्वासानं आम्हाला पुढे पुढे राहायचं आहे. आणि म्हणून आमच्या लेकरांवरती आमचा विश्वास असला पाहिजे की माझे लेकर हे चुकीच्या मार्गावर जाणार, बोला जाणार नाही, पुढे बोला ना, जाणार नाही. माझा विश्वास आहे. जेव्हा तुम्ही त्यांच्याशी संभाषण करता, ते नाही बोलले, मुलगा बोलत नाही, पापाचं कर्तव्य आहे. लहानपणी आपण त्याला मांडीवर घेतलं, खांद्यावर घेतलं, त्याला वागवलं, त्याला वाढवलं, त्याला कपडे घेतले, त्याला बोलायला शिकवलं, त्याला शाळेत जायला शिकवलं. मोठा झाला मग तो नाही बोलत, तो कदाचित मोठा झाला बोलत नाही, पण तुम्ही बोलू शकता. काय झालं? तुम्ही बोलल्याच्या नंतर तो तुम्हाला प्रत्युत्तर करणार नाही, तो तुमच्याशी बोलेलच. कारण तुम्ही कोण आहात? बाप आहात. तुम्ही कोण आहात? आई आहात. आणि म्हणून त्यांच्यासाठी सुरक्षा कवच. सुरक्षा कवच काय आहे?
प्रार्थना. त्यांच्यासाठी सुरक्षा कवच काय आहे? विश्वास. त्या विश्वासानं आणि प्रार्थनेनं कुटुंब बांधलं जातं. विश्वासानं आणि प्रार्थनेनं आशीर्वादांचा वर्षा होतो. लेकरांवरती विश्वास ठेवा, लक्ष ठेवा, पण संशय खाऊ नका. त्यांना जबाबदारी कळली पाहिजे, त्यांना धाक असला पाहिजे. तिला वाटलं नाही पप्पा मला ओरडतील, आता अंधार झाला, मला घरी गेलं पाहिजे. धाक असला पाहिजे. पत्नीला धाक असलं पाहिजे, आता ते कामावून येतील, मी घरात असले पाहिजे. घरात दिवा लागलेला नाही, कुलूप लागले, मी कुठेतरी बाहेर फिरते, हे बरोबर नाही, मी घरी गेले पाहिजे. धाक असावा पण संशय नसावा. शास्त्र सांगतं घर जे आहे ना विश्वासावर आणि प्रार्थनेवरती टिकून राहतं. आणि म्हणून पती आणि पत्नीचं कर्तव्य आहे की एकमेकांवरती प्रेम करून विश्वासाने आम्हाला पुढे जायचं आहे, विश्वासाने आम्हाला पुढे राहायचं आहे. आणि मग त्या बाळाला सांभाळणं अत्यंत कठीण होऊन जात होतं की कसं मी सांभाळू, आता 3 महिन्याचं बाळ झालंय, कसं मी सांभाळू, आत्ते बाळ रडेल, कसं मी सांभाळू, ते आवाज करेल. आणि मग त्याची सुरक्षा त्याने केली. डांबर आणलं, राळ आणली आणि त्या टोपलेले लावून काय केलं, पाण्यामध्ये सोडून दिलं. परमेश्वरानं सुद्धा काय केलं, मानवाचा बचाव करण्यासाठी. लक्षात घ्या, हे डांबर आणि राळ आम्हाला वधस्तंभाकडे घेऊन जाते, ही डांबर आणि राळ आणि टोपली आम्हाला लोहाच्या तारूकडे घेऊन जाते. आमचा बचाव करण्यासाठी वधस्तंभावरती मरण स्वीकारलं, कठीण मरण स्वीकारलं. पवित्र शास्त्र सांगतं, प्रभू परमेश्वर आम्हाला म्हणतो की आमचं घर आनंदी असावं, आमचं घर त्या परमेश्वराच्या वचनामध्ये टिकून असावं, असं देवाला वाटतं. वाचूया आपण इब्री लोकासपत्र त्याचा 3रा अध्याय आणि काही वचन आपण वाचू. त्या ठिकाणी परमेश्वर देवा मोशेची कशा पद्धतीने श्रेष्ठता वर्णन करते. वाचूया इब्री लोकासपत्र अध्याय 3 वचन 1 पासून तर आपण पुढे वाचू. म्हणून पवित्र बंधुजन हो, स्वर्गीय पाचारणाचे भागीदार हो, आपण पत्करलेल्या मार्गाचा प्रेषित व प्रमुख याजक येशू याच्याकडे लक्ष लावा. पहा, जसा मोशे देवाच्या संबंधात घरात विश्वासनीय होता, तसा तोही त्याला ज्याने नेमिले त्याच्याविषयी विश्वासनीय होता. पहा, मोशे कुठे विश्वास आहे? देवाच्या घरात. पवित्र शास्त्र किती अद्भुत रीतीने सांगतं. आमच्याबद्दल असं म्हटलं पाहिजे की माझी पत्नी विश्वास आहे, माझी पती विश्वास आहे, माझी लेकरं तारण पावलेले विश्वास आहे. बोला हालेलुया. मग असं होतं की बाप्तिस्मा घ्या, फक्त लग्न आले मग लग्नासाठी आपण बाप्तिस्मा घेऊ. विश्वासू नाही. बाप्तिस्मा कशासाठी आहे? लग्नासाठी आहे का? तो विश्वासात वाढण्यासाठी आहे. त्याकरिता आम्हाला देवामध्ये वाढत गेले पाहिजे. दुसरं वचन वाचा पुन्हा. कारण ज्या माणसाने घर बांधणाऱ्याला संबंध घरापेक्षा अधिक सन्मान त्या माणसाने मोशेपेक्षा अधिक वैभवास योग्य गणले आहे. पुढे, कारण प्रत्येक घर कोणीतरी बांधले असते, पण सर्व काही बांधणारा. बोला हालेलुया. मोठ्याने एकदा म्हणाल का बरं? हालेलुया. सर्व काही बांधणारा कोण आहे? देवच आहे. सर्व काही बांधणारा. आणि म्हणून मला तुम्हाला सांगायचं आहे की आम्ही सुरुवातीला, मी तुम्हाला ते सांगत, आपण प्रार्थना करतो ना, सगळ्या जगाची आठवण करतो. पवित्र शास्त्र सांगतं, यवशेवा काय सांगतो, तो म्हणतो मी आणि माझं घराणं. आमच्या घरासाठी प्रार्थना करा. वडिलांचं तारण नाही झालं ना, लेकरांनी वडिलांसाठी प्रार्थना करा की प्रभू आमच्या वडिलांना तुझ्या वचनामध्ये वाढू दे. प्रार्थना करा. आणि पवित्र शास्त्र सांगतं, देव ऐकल्याशिवाय राहणार. तो काय म्हणतो? बालकास मजकडे येऊ द्या, त्यास मनाई करू नका. स्वर्गाचं राज्य कोणाचं आहे? निष्पाप लेकर आहे. त्यांची प्रार्थना ऐकणार का देव? बोल, ऐकणार की नाही? पवित्र शास्त्र सांगतो, विश्वासानं कार्य घडत जातं. पवित्र शास्त्रामध्ये एका पांगळ्या मनुष्याचा दाखला आहे. प्रभू जवळ पुष्कळ गर्दी होती आणि त्यांना प्रभूकडे जाता येईना.
त्या लोकांनी काय केलं, त्या पांगळ्या माणसाला घेतलं, घराचं छत काढलं आणि बाजाने डायरेक्ट खाली सोडलं. मार्क्सी मध्ये आपण वाचतो. यशू त्याला काय म्हणला, उठ, आपली बात घेऊन काय होता चालला, तू बरा झाला. त्यांना कसं काय माहित होतं की येशू बरा करेल म्हणून? त्यांचा विश्वास होता. आमचा विश्वास असला पाहिजे. काय म्हटलंय, सगळ्यात श्रेष्ठ कोण आहे, घर बांधणारा कोण आहे, परमेश्वर देवबाप आहे. पण आमच्या घराला विश्वासाचं डांबर, प्रार्थनेची राळ असली पाहिजे. ती टोपली बुडून जाईल पाण्यात, बुडेल की नाही? टोपलं बंद होतं, सगळं पाणी घुसेल, बाळ मरून जाईल. किती दिवसाचं बाळ आहे, बोला किती दिवसाचं आहे? 3 महिन्याचं बाळ आहे. नाकात तोंडात पाणी जाईल. नदीला पूर आलाय, पाणी नदी, विचार करा, नदी सोडायचं शक्य आहे का? किती विश्वास त्या आईवडिलांनी बांधला, किती प्रॅक्टिस केली असेल, किती टोपली किती मजबूत केली असेल. तुम्हाला आणि मला तीच गोष्ट करायची आहे की माझे लेकरं कॉलेजला कुठेही गेले, लेकरं कॉलेजला कुठे गेले तरी व्यसनाधीन होणार नाही. घरात त्यांच्यासाठी काय आहे, प्रार्थना चालू आहे, ते बदलतील. विश्वास आणि प्रार्थना ही तुमच्या कुटुंबाला वाचवणारी आहे. लक्षात घ्या, विश्वास आणि प्रार्थना तुमच्या कुटुंबाला बदलणारे आहे. आणि म्हणून पत्नीनं आपल्या पतीसाठी प्रार्थना करावी. तुम्ही असं म्हणाल की कित्येक वर्ष झाले प्रार्थना करते पण बदल नाही. बोला हालेलुया, एकदा जोरदार म्हणाल का, हालेलुया. आपल्या मंडळीतली साक्ष आहे, ऑनलाईन आहे, मी काय खोटं सांगत नाही तुम्हाला. तुम्ही रोज जगभर लोक पाहतात ही गोष्ट. आपले संदेश जे गावोगावी लोक ऐकतात. मला जालन्यातून, औरंगाबादमधून बरेच लोक मेसेज करतात, फोन करतात की पासाहेब आम्ही आवर्जून तुमची भक्ती अटेंड करतो. कारण आमची पाहुणे तिथं आहेत, आम्हाला आनंद वाटतो. एक आपल्या मंडळीची स्त्री आहे, आता ती श्रीनगरला भक्तीला येतात. मी त्यांच्याकडे जात होतो. त्यांचा टीव्हीचा बिझनेस होता. देवरे कुटुंबातली गोष्ट, मायाताईची साक्ष आहे. आता जवळजवळ 14-15 वर्ष होतील त्या माणसाला की त्यानं दारू सोडून दिली. अत्यंत कठीण परिस्थिती, त्यांना मुलबाळ नव्हतं आणि अजूनही नाही, आता वृद्ध झाले. पण तो त्या टेन्शन पुष्कळ दारू प्यायचा, घरामध्ये वातावरण एकदम खराब व्हायचं. पण ती त्या कठीण कठीण आणि कठीण काळामध्ये सुद्धा प्रार्थना यायची. आम्ही विचारत काय झालं असताय, बांगड्या फुटल्या, ते झाले ते झाले, घरी मारणं झाली, मारामारी झाली, ते सांगायची नाही, फक्त प्रार्थना करायची. लय कठीण परिस्थिती होती. आणि घरी गेल्यानंतर पायाकडे जेवल्याशिवाय कधी पाठवणार नाही. इतक्या सुंदर जेवणाच्या भाकरी करायची. मी काल परवा त्यांना आठवण आली, म्हणलं मायाताई संपूर्ण महाराष्ट्र फिरलो, इतक्या दिवस जेवण पण तुमच्या आजची जेवणाची भाकर तिला तोड नाही आले कुठं, इतकी सुंदर भाकर ती बनवतात. मग मी विचारलं, म्हणलं महाराज कसे खाता, काय करतात मास्तर? ते म्हणाले की 17 वर्ष होतील पासाहेब आता त्यांनी काय केली, दारू सोडून. बोला हालेलुया, दारू सोडून दिली, ते बदलले आणि आता प्रभूमध्ये ते अगदी मजबूत आहेत. प्रति रविवारी भक्तीला येतात. आयुर्वेदवरून चेंबूरला भक्तीला येतात. जवळ एक आयुर्वेदी. मला तुम्हाला तेच सांगायचं आहे की तुमची घराची परिस्थिती बदलेल, पण तुम्हाला त्या मोशेच्या आईसारखं, यखोबेत सारखं खंबीरपणे उभं राहावं लागेल. राजाचं फरमान आहे. काय फरमान आहे राजाचं? काय फरमान आहे? लेकरांना मारून टाकायचंय, त्याच्यात तुम्हाला जगवायचं. त्याच्यात लेकरू काय झालं पाहिजे, जगलं पाहिजे. आणि असं तसं नाही जगवायचं तर ते लेकरू उद्या राजा झालं पाहिजे. बोला हालेलुया. उद्या कुठे झालं पाहिजे, गेलं पाहिजे राजगादीवर. तुम्ही प्रार्थना करा, माझा मुलगा ऑफिसरच झाला पाहिजे. शास्त्र सांगतं तो झाल्याशिवाय राहणार नाही, कारण की तुमची प्रार्थना त्याला शक्ती देणारी, बळ देणारी आणि परिस्थिती बदलावणारी आहे. मी जेव्हा आलो तेव्हा घरं नव्हते, गटर होते, पत्र्याचे घर होते, छोटे छोटे घर होते. प्रार्थना करत होतो आपण. आता घरांमध्ये एसी आहेत, लोकांना घर बदलली. आता प्रार्थना करा की बाबा आम्ही 4थ्या माळ्यावर, 7व्या माळ्यावर, 25 माळ्यावर जावं. हे कधी होईल? जेव्हा ऑटोमॅटिक तुमचा मुलगा मोठ्या पदावरती जाईल, मोठी पोस्ट त्याला राहील. मजदूर होतो, आता मजदुरीपासून आपण नोकरदार झालो. आता नोकरदारापासून आपल्याला बिझनेसमॅन व्हायचं आहे, पुढे जायचंय, मोठ्या पदावर जायचंय. हे कधी होईल? जेव्हा आपली मंडळी आपल्या लेकरांसाठी प्रार्थना करत आहे. अमराम मोशीचा बाप प्रार्थना करत असेल की माझं बाळ सुरक्षित राहिलं पाहिजे. का त्यांनी टाकून देऊन पळून गेले का? ते मरू द्या आता पाण्यात, आपला जीव वाचू. त्यांनी लांबून पाहिलं त्याचं काय होतं. शास्त्र सांगतं की तुमची प्रार्थना तुमच्या लेकरांना वाचवणारी, आमची प्रार्थना आमच्या कुटुंबाला वाचवणारी ठरणार आहे. आणि म्हणून मी तुम्हाला सांगत आहे,
विश्वास ठेवायचा की देव बदलल्याशिवाय राहणार नाही. देव माझ्या लेकाचा बदल करेल, देव माझ्या पत्नीचा बदल करेल, देव माझ्या मुलांचा बदल करेल, देव माझ्या मुलीचा बदल करेल. प्रार्थना करायचा आहे, प्रार्थना करायची आहे, प्रार्थना करायची आहे, प्रार्थना करायची आहे. 40 वर्ष हा मोशे पुढे मोठा झाल्यानंतर अरण्यामध्ये मेंढर चारतो. परत 40 वर्ष देवाच्या पवित्र करण्याजवळ घडत आहे. शास्त्र सांगतं परमेश्वराच्या जवळ घडण्यासाठी आम्ही लगेच घाबरून जातो. थोडस परिस्थिती बिघडली ना, थोडं वातावरण बिघडलं ना घराचं, आम्ही घाबरून जातो. लगेच संयम तुटतो, लगेच थांबरी तुमरीवर येतो, थांबरे होतो बरं सुरू होतं, लगेच घरामध्ये भांडण सुरू होतं. आणि ते भांडण लेकरं पाहतात. ते म्हणतात की हे चर्चला जातात, ते प्रार्थना करतात, ते उपवास धरतात, शुक्रवारचा उपवास धरतात, हेच भांडतात. आम्ही काय करायचं, आम्ही काय शिकायचं. आणि मग पोरांचा विश्वास हळूहळू कमी होतो. बोला हालेलुया. विश्वास काय होतो हळूहळू. तुमचे भांडण जरी झाले ना तरी पवित्र शास्त्र काय सांगतं, पती पत्नींचं भांडण जरी झालं तर म्हणतो भांडा पण सूर्य काय म्हटलं, सूर्य स्पष्ट लिहिले. 2 अर्थ त्याच्यात. लगेच एकमेकांपासून संपू नका. दुसरा अर्थ काय म्हटलंय, संध्याकाळ होऊ नका. सूर्य डुबायच्या आत भांडण मिटलं पाहिजे. संध्याकाळी 5 वाजले बायकोला माणसाला जेवायला वाढ बनवलं का नाही, भांडण झालं तरी तुझ्या आजचा बाबा भांडून गेला, का भांडण झालं मिटला विषय केला. तिने पण म्हणतो या लवकर मला चहा बनवा, चहा घ्या गरम गरम. विसरून जाय. शास्त्र सांगतं संसार हा सुखात झाल्याशिवाय राहणार नाही. ते सुख फक्त कशात आहे, कशात आहे, पैशात आहे का, दागिन्यात आहे का, कपड्यात आहे का. तुम्ही लय दागिने दिले, बायकोला जाम शिव्या घातल्या, जाम त्याला भांडले, बुक्या घातल्या, ती दागिने घालले का ते म्हणजे काय 2 शब्द प्रेमाचे नाही, काय काय दागिने साठायचे. हा हन्नाचा नवरा एल्काना काय म्हणतो माहितीये का, हजारो लेकरांपेक्षा मी तुला मोठा नाही का, चांगला नाही का, तुला काय कमी आहे, पडण्यापेक्षा मी तुला डबल वाटा देतो ना, तुला कसा काय पाहिजे. तुमचे 2 शब्द पत्नी करिता, 2 शब्द पत्नी करता फार महत्वाचे आहे. तिची स्तुती करा, तिला म्हणा की किती कष्ट करतेस आपल्या घरासाठी, माझ्या घरासाठी, किती आयुष्यभर तू आनंदानं राहतेस, हे सगळं दुःख विसरून आयुष्यभर तुमचे कष्ट करते फुकाट. भांडे घासायला पैसे द्यावं लागतात आईला, बोला हालेलुया. पोरांना बोला गेले का आईला पैसे, आमचे भांडे घासते मग पगार. कामाला बाई ठेवल्यावर तिला लगेच महिना भरला का पगार, नाही तर उद्यापासून कामावर येणार. आईला दिले का कपडे चकाचक पाहिजे पण डाग नाही पाहिजे. एवढंच नाही, काही ना तर फार श्वास बुटही द्यावा लागतात. आम्ही पगार देतो का आपण त्याचा, ते आई वडील आनंदाने करतात. पण त्यांच्यासाठी जेव्हा तुम्ही आनंद होता ते काय करतात की माझं बाळ साहेब दिसलं पाहिजे, मोठं झालं पाहिजे. आणि मग पवित्र शास्त्र ते सांगतं की जेव्हा प्रेमाचे शब्द आहेत आईसाठी, प्रेमाचे शब्द आहेत पतीसाठी, प्रेमाचे शब्द आहेत पत्नीसाठी, प्रेमाचे शब्द आहेत मुलासाठी, प्रेमाचे शब्द आहेत मुलीसाठी, घराचं वातावरण अत्यंत काय होतं, आनंद होतो. आणि मग पवित्र शास्त्र काय सांगतं, आनंदी हृदय काय आहे, उत्कृष्ट औषध आहे. पण खिन्न हृदय काय म्हटलं, खिन्न हृदय, बोला खिन्न हृदय, खिन्न हृदय हाड जीर्ण करतं, शुष्क करतं. घराचं वातावरण कधी बिघडतं, जेव्हा त्या घरातून चांगले शब्द ऐकू येत नाही, चांगले स्वर ऐकू येत नाही, काय वाद ऐकू येतात. एकानं आग झालं, दुसऱ्याने काय व्हायचं, पाणी व्हायचं, थंड व्हायचं, काहीच नाही बरं, वाद करायचं नाही. लेकरांच्या कानावरती नेहमी प्रार्थना पडली ना तर ते बदलल्याशिवाय राहणार, वाईट मार्गाला ते जाणारच नाही. जेव्हा आम्ही त्यांच्यासाठी प्रार्थना करत आहोत, जेव्हा आमच्या घरामध्ये प्रार्थनेचा वास आहे, सैतान तिथे थांबणार नाही. प्रियजन हो, मला ते सांगून संपवायचं आहे. मोशे घडला, राजपदावर गेला, त्याच्याकरिता त्याच्या आईचं फार मोठं योगदान आहे, त्याच्या बापाचं फार मोठं योगदान आहे. तीच गोष्ट आम्हाला आमच्या लेकरांसाठी करायचं आहे. प्रार्थना करायची आहे, प्रार्थना करायची आहे, विश्वास ठेवायचा आहे, प्रार्थना करायची आहे आणि देवामध्ये वाढवायचं आहे, देवामध्ये वाढवायचं आहे. जेव्हा तुम्ही त्यांना देवात वाढवाल तेव्हा तुम्हाला पाहायला मिळेल की परमेश्वरानं किती आशीर्वाद. जेव्हा तुम्ही गावी जाल ना, लोक तुम्हाला विचार, मुंबईला किती फ्लॅट घेतले हो, काय विचारतात तुम्हाला गेल्यावर,
बोला काय विचारतात? दादा कसा आहे विचारतात की नाही? अमोल दादा कसा आहे, कसा आहे, कोणी असू द्या विचारतात मुलाला, कसा आहे तुमचा मुलगा कसा आहे? आपण म्हणतो तो चांगला आता कामाला आहे, लग्न झालं, त्याला मुलगा पण आहे. कोणी बी असू द्या, किती मुलं आहेत विचारतात. कामाला असं विचारतात की मोबाईल कुठं घर घेतलं विचारतात रुपये लोक, त्यांना काय घेणं नाही लोकांना. आम्ही एक घेतलं तर आमच्याकडं समजा 4थ्या माळ्यावर फ्लॅट आहे ना, ते म्हणतात आमच्याकडं, तुमच्याकडे 4थ्या, आमच्याकडे 14व्या माळ्यावर घेतला, मोठा घेतला आता 3 BHK पनवेलला, मोठा घेतला आता पुढं उलवेला, त्याच्यावर भारी घेतलाय, वातावरण लय भारी. पैशाला काही किंमत राहिली नाही. पैशाला किंमत आहे का? जे ब्रिज खाली येतं लोक, तुम्ही जाता येताना पहा, ब्रिज खाली झोपतात, त्यांना घर नाही, पण त्यांच्याकडं भारीतला भारी अँड्रॉइड मोबाईल. आमच्या लेकरांना काय घडवतो ते फार महत्वाचं आहे. आणि म्हणून मला फक्त तुम्हाला सांगायचं आहे की सगळं सुख दिलं म्हणजे लेकरं घडतात असं नाही, पैसे दिले म्हणजे घडतात असं नाही. त्यांना देव शिकवा, संडे स्कूलला गेलं पाहिजे, प्रार्थनेला गेलंच पाहिजे. कुठे प्रार्थना गेलंच पाहिजे, बुधवारची आहे, शुक्रवारची आहे, कुठेही प्रार्थना आहे, गेलंच पाहिजे. संध्याकाळी सकाळी प्रार्थना झालीच पाहिजे. ते करत नाहीत, ते लहान लेकरांना मोबाईलचे वेळ आहे, सगळं मोबाईल खेळत बसतात. पण तुम्ही पुस्तक घ्या वाचा, ते मोबाईल टाकून देत हळूहळू, आणि ते पण म्हणतात मला पण पुस्तक द्या, आणि त्यांना नाही ना काही आलं तर त्याच्यात रेखोडे मारतात, पानं उचकतात. तुम्ही प्रार्थनेला बसलात ना, ते लहान लेकरं सुद्धा आपाप काय होतात मग प्रार्थनेला. कुणाचं काम आहे शिकवणं? आमचं काम आहे. माझं घर घडावं, माझे लेकर घडावे, माझा मुलगा घडावा, माझी मुलगी घडावी, त्यासाठी मला विश्वास आणि प्रार्थना फार महत्वाची आहे. मोशेच्या आई बापाने तेच केलं, आणि मग मोशे इस्रायलाचा पुढारी झाला, देवाचे शब्द बोलू लागला, आणि त्याचं नाव पवित्र शास्त्र काय सांगतं? देवाच्या घराण्यातील विश्वासू माणूस. कोणाच्या घराण्यातील? देवाच्या. आमच्या घराण्यातील विश्वास होण्याकरिता आम्हाला आमच्या लेकरांसाठी प्रार्थना करायची. कोण कोण आपल्या लेकरांसाठी आजपासून प्रार्थना करते? आपला हात उंच करू, मी डोळे बंद करतो, मी बघणार नाही पण देव बघत आहे. तुम्ही म्हणा की मी माझ्या लेकरांसाठी प्रार्थना करते. बोला, मी माझ्या लेकरांसाठी, मी माझ्या लेकरांसाठी, मी माझ्या मुलासाठी, मी माझ्या मुलीसाठी, मी माझ्या पत्नीसाठी, मी माझ्या पतीसाठी प्रार्थना. बोला, शब्द नाही, बोला मी प्रार्थना करेन. आणि पहा, तुम्ही पुढच्या वर्षी पहा की सगळे लेकर प्रभूमध्ये कशा आहेत? स्ट्रॉंग वाढले. ते बाप तुम्हाला आशीर्वादित करो. आमेन.